नमस्कार कोल्हापूरकर. आपण बेले गावात पोहोचलोय. प्रतीक यांच्याशी आपण त्यांचा जीवन प्रवास किंवा फ्लाइंग ऑफिसर पदी कशी कशी निवड झाली याच्याविषयी आपण आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या. मी प्रतीक मारुती लिपोगडे, कोल्हापूर जिल्ह्यातील करवील तालुक्यातील बेले गावाचा मी रहिवासी. आणि आत्ताच जसं तुम्ही म्हणलात माझी निवड फ्लाइंग ऑफिसर पदी झालेली आहे इंडियन एअरफोर्समध्ये. दादा, मी वायुसेनेबद्दल आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा आपल्या भागात करवीर असू दे, राधानगर असू दे, बदरड असू दे, वायुसेनेविषयी आता पहिल्यांदाच ऐकलंय की एवढ्या मोठ्या पोस्टवरती निवड झाली तुमची. त्याच्याविषयी आम्हाला थोडीफार माहिती सांगा. पहिले मी एअरफोर्स बद्दल सांगण्याआधी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास सांगायला मला आवडेल. पहिल्यांदा आपण एक अशा महान भूमीमध्ये जन्माला आलोय ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांनी आपल्याला लढायला शिकवलं आणि आपल्या मातृभूमीची रक्षा करायला शिकवली. त्यामध्ये तर तुम्ही जसं म्हणला कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच वायुसेनेबद्दल ऐकताय, तर वायुसेनेबद्दल सांगण्याआधी तुमच्या मूळ क्वेश्चनला हात घालण्याआधी मी पहिला आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलू इच्छितो. आपल्याला जसं माहिती आहे की या वीरभूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे वीर पुत्र जन्माला आले आणि आपल्या रक्तातच आहे की मातृभूमीची रक्षा करणे. आणि त्यामध्ये आता सध्या भारताची रक्षा करण्यामध्ये 3 प्रमुख दल सामील असतात. एक म्हणजे भारतीय वायुसेना, भारतीय नौसेना आणि भारतीय भूदल. आपण आपल्या भागात म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली यामध्ये प्रॉमिनेंटली काय ऐकतो की मुले इंडियन आर्मीमध्ये जातात. बरोबर. त्यात आता संख्या वाईज मी तुम्हाला जर सांगायचं झालं तर इंडियन आर्मीमध्ये जवळजवळ 14 लाख ऍक्टिव्ह सोल्जर्स आहेत. ऍक्टिव्ह म्हणजे थोडे रिटायर आणि जे आता सर्व करतायत. आणि ॲज कम्पेअर टू एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये म्हणलात तर त्याची कम्पॅरेटिव्हली संख्या कमी आहे. म्हणजे जवळजवळ 1 ते 2 लाख इतक्याच आहे, इतकी कमी आहे. तर त्यामुळेच तुम्हाला वायुसेनेबद्दल फक्त कोल्हापुरात नाही तर पूर्ण भारतात कमी ऐकायला मिळेल. आता आपली झालेली किंवा आपण ह्या वायुसेनेकडे कसं वळला होता? मी 10वी झाल्यानंतर म्हणजे 10वीचे पेपर झालेत आणि रिझल्ट लागायचे होते. आमच्या गावातील एक प्रमुख म्हणजे ज्यांचा सैन्यामध्ये त्यांची निवृत्ती होत होती 2021 सालची ही गोष्ट आहे. त्यांचं नाव होते मधुकर बैठे. ते 1992 साली भारतीय भूदल सेनेत रुजू झाले होते आणि त्याच्यातून ते रँक वाढत सुभेदार रँक पर्यंत पोहोचले. आणि त्यांचा निवृत्ती कार्यक्रम आमच्या गावात खूप मोठ्याने चालू होता. आणि त्यांच्या त्या भाषणात कुठेतरी त्यांनी खंत व्यक्त केली की आपल्या भागातून किंवा आपल्या गावातून बरेचसे विद्यार्थी किंवा बरेचसे युवा भारतीय तिन्ही सेनांमध्ये एक सोल्जर रँक पर्यंत जातात, पण एक अधिकारी लेवलची रँक आपल्या क्लास 1ची रँक आपल्या भागात किंवा आपल्या गावात कुठेतरी कमतरता. बरोबर. मग त्यामुळे त्यांचा कुठेतरी खंत मला खरंच जाणवली. त्यामुळे मी काम सुरू केलं. दादा, आपलं शिक्षण कुठे झालं किंवा आपले प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण कुठे केलं तुम्ही? माझ्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर माझी 1ली ते 5वीचे जे शिक्षण आहे ते मराठी शाळा बेले इथं झालं. त्यानंतर मी 6वी 7वी साठी रामचंद्र बाबूराव पाटील माध्यमिक विद्यालय सडोली खालसा इथे होतो. त्यानंतर 8वी ते 10वी न्यू हायस्कूल देवाळे आणि त्यानंतर 11वी मी भोगावती महाविद्यालय कुरुगली येथे गेली. त्यानंतर 12वी साठी मी इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बोरोडे इथे गेलो होतो. आणि त्यानंतर मी BSc माझी केली मी मॅथमॅटिक्समध्ये ग्रॅज्युएशन, आणि ते मी भोगावती महाविद्यालय कुरुगली इथूनच केलेलं आहे. आता जे आपण वायुसेनेमध्ये एवढ्या मोठी पोस्ट क्लास 1ची पोस्ट जी घेतली त्याच्यासाठी स्पेशल अकॅडमी वगैरे किंवा स्पेशल क्लासेस वगैरे असे काय केले होते का? माझं त्या एक्झाम दृष्टिकोनातून जी प्रिपरेशन झाली ती मी कुठेतरी माझ्या ऑनलाईन थ्रू केली. म्हणजे ऑनलाईन बॅचेस जॉईन केले होते आणि घरी बसूनच मी युट्यूब आणि ऑनलाईन बॅचेस थ्रू माझी रिटर्नची तयारी केली. आणि त्यानंतरचा महत्वाचा टप्पा असतो ती रिटर्न नंतर SSB इंटरव्ह्यू. तो 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो आणि त्या मुलाखतीसाठी मी 2 ठिकाणी गेलो होतो. एक म्हणजे पुण्यामध्ये कर्नल खांडेकर अकॅडमी
आणि त्यानंतर ग्रेटर नोएडामध्ये अमास इन्स्टिट्यूट, तिथं मी लास्ट डिसेंबरला गेलो आणि कुठेतरी तोच मला फायदेशीर ठरला आणि माझ्या यशामध्ये त्यांची मोलाचा वाटा राहिला. दादा, हे सगळं करताना भरपूर अडथळे किंवा भरपूर संघर्ष करावा लागतोय, असं यश कोणालाही मिळत नाही. असे काही अडथळे आले होते का किंवा संघर्ष काय घडला होता? तर जसं मी बोललो होतो की जे सुभेदार साहेब होते त्यांच्या निवृत्ती कार्यक्रमानंतर मी मनाशी ठाणलं होतं की मी कुठेतरी वायुसेनेत एक अधिकारी म्हणून प्रयत्न करेन जाण्याचा. त्यानंतर मी ऑनलाईन इंटरनेट थ्रू त्या एक्झाम्स बद्दल मी जाणण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक माहितीमध्ये म्हणजे मी तुम्हाला एक 2-3 एंट्रीज सांगतो त्याच्या थ्रू एक कॅन्डिडेट वेरेस म्हणजे इंडियन आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये एक अधिकारी म्हणून जाऊ शकतो. त्यासाठी एक प्रमुख एक्झाम असते, ती 12वी पास नंतर असते, ती म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय रक्षा अकॅडमीमध्ये ती वर्षातून 2दा एक्झाम होती. तर मी 10वी नंतरच प्रिपेअर करायला स्टार्ट केलं होतं. सुरुवातीच्या काळात जसं मी तुम्हाला सांगायचं झालं की माझी 10वी झाली 2021 साली. त्यावेळी कोरोनाचा काळ होता आणि कुठेतरी शैक्षणिक बाबी कुठेतरी मागे सुटत होत्या, कारण ऑनलाईन आलं होतं आणि कुठेतरी स्कूल्समध्ये इरेग्युलरिटीज वाढल्या होत्या. मग त्यामुळे अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. मग त्यामुळे मला परत बेसिक पक्क करायचं होतं आणि त्यानंतर मग त्यावर ज्या ऍडव्हान्स लेवलच्या ज्या क्वेश्चन्स असतील किंवा ऍडव्हान्स लेवलचा जो अभ्यास असेल तो करायचा होता. त्यामुळे मी सुरुवातीला युट्यूबवर जाणण्याचा प्रयत्न केला की काय नेमकं कशा प्रकारचे सिलेबस आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मी 2-3दा युट्यूबवरून वेगवेगळ्या शिक्षकांकडून जाणून घेतलं आणि शिकण्याचा प्रयत्न केला. अर्थात सुरुवातीला मला असं वाटलं की कदाचित मला हे जमतंय की नाही, पण 2-3दा झाल्यानंतर सिलेबस कव्हरेज, 4थ्यांदा जेव्हा मी सिलेबस कव्हर करायला घेतला तेव्हा असं मला वाटायला लागलं की हे होऊ शकते माझ्याकडून. मग त्यानंतर माझा पहिला अटेम्प्ट होता NDA 2 2022, तो होता 4 सप्टेंबर 2022 साली. मग त्यामध्ये मी गेलो होतो, थोडीशी नर्वसनेस होती कारण पहिलीच एक्झाम होती आणि ती पण नॅशनल लेवल. मग त्यामध्ये मला पहिल्याच प्रयत्नात मी ती UPSC लेवलची एक्झाम क्लिअर करू शकलो आणि त्यानंतर लागोपाठच्या त्या दोन्ही पण एक्झाम्स आहेत त्या पण क्लिअर करू शकलो. NDA फिक्स झालं होतं. पण मला अडथळे आता ह्याच्या पुढचा महत्वाचा टप्पा होता म्हणजे हा SSB इंटरव्ह्यू. SSB इंटरव्ह्यू बद्दल सांगायचं झालं तर SSB इंटरव्ह्यू म्हणणार होतो आता की 5 दिवसाचा SSB इंटरव्ह्यू आपण त्या डिजिटल बोर्डवर पण लिहिले आणि ते व्हायरल करावं. नेमकं 5 दिवसाचा इंटरव्ह्यू म्हणजे काय हे जरा कळू दे. तर SSB इंटरव्ह्यू बद्दल सांगायचं झालं तर हा जवळजवळ जर्मनीमध्ये ओरिजिन झालेली ही मेथड आहे. वर्ल्ड वॉर 2 मध्ये काय झालं होतं की ब्रिटिशांना किंवा जे फ्रेंडली अलाइड नेशन्स आहेत आणि जे विरोधक आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांना एक उणीव भासू लागली की जरी तुमच्याकडे सैनिक असले तर त्यांना एक लीडरची गरज असते. कोणता तरी मोर्चा त्यांना तटवून ठेवायचा असेल, त्यांना एकजूट बांधून ठेवायचं असेल आणि त्यांना त्यांच्यावर विश्वास घालून द्यावा लागेल की आम्ही हे मिशन सक्सेसफुली टॅकल करू शकतो आणि दुश्मनांवरती आम्ही हावी होऊन तो मोर्चा जिंकू शकतो. त्यात एक लीडरची उणीव त्यांना भासू लागली, म्हणून त्यांनी एक पर्सनॅलिटी असेसमेंटची एक प्रोसेस तयार केली. त्यांनी ही प्रोसेस नंतर ब्रिटिशांनी अडॉप्ट केली आणि जसं आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी जवळजवळ आपल्याला 150 वर्ष राज्य केलं आणि एवढा मोठा आपला देश त्यांना हँडल करण्यासाठी कुठेतरी सर्व ब्रिटिश ऑफिसर तर आणू शकत नाही. मग इथूनच एक निवडण्यासाठी त्यांनी ती प्रोसेस इथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये थोडेसे चेंजेस केले कारण इथल्या अकॉर्डिंगली किंवा ह्या टेरेनच्या अकॉर्डिंगली त्यांनी ऑफिसर लाईक क्वालिटीज मध्ये कमी जास्तपणा केला किंवा इथल्या ज्या लोकांना जर निवडायचं असेल तर कोणती क्वालिटीज प्रायोरिटीला ठेवावी लागतील या दृष्टिकोनातून त्यांनी त्यामध्ये चेंजेस आणले आणि त्यानंतर SSBचा हा ओरिजिन झाला आणि ती इव्हॉल्व्ह होत होत आता स्वतंत्र भारताच्या जे तिन्ही फोर्सेसमध्ये जे ऑफिसर्स निवडले जातात ती एक क्लास 1 साठी तर ते एक प्राईम म्हणजे वन ऑफ द मोस्ट क्लिनियस्ट प्रोसेस आहे ज्याच्या थ्रू एक इंडियन आर्मीची किंवा इंडियन नेव्हीची किंवा इंडियन एअरफोर्सचे ऑफिसर्स निवडले जातात.
मग ते 5 दिवसासाठी म्हणजे 5 दिवस त्याच्यासाठी वेगवेगळ्या मुलाखत असतात किंवा काय असते जसं मी म्हणलो ही पर्सनॅलिटीची टेस्ट आहे. मग पर्सनॅलिटीमध्ये आपल्या संस्कृतमध्ये 3 वर्ड्स आहेत, मनसा, वाचा आणि कर्मणा. मनसा म्हणजे काय, आपण विचार कसा करतो. वाचा म्हणजे आपण जे बोलतोय किंवा जे सोल्जर आपल्याला लीड करायचे आहेत त्यांच्याशी आपण कसं बोलतोय आणि किंवा त्यांना किती किती आपल्या शब्दांचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती किती पडतोय ही वाच्यामध्ये येते. आणि कर्मणा म्हणजे जरी तो हुशार असला, त्याच्या मनामध्ये आयडियाज येत असतील, बुद्धीमध्ये जे आयडियाज येत असतील, तो इम्प्लिमेंट कसा करू शकतोय किंवा जो आपला प्लॅन त्याने आखलेला आहे तो सक्सेसफुली एक्झिक्यूट कसा करू शकतोय हे त्यातनं बघितलं जाते. मग त्यामध्ये व्हेरियस टेस्ट आहेत 5 दिवसाच्या प्रोसेसमध्ये. जसं 5 दिवस त्याची मुलाखत चालणार नाही, पण मुलाखत हा फक्त एक भाग आहे, 1/3 भाग आहे त्याचा. जे डिवायडेशन आहे ते 5 दिवस चालणार. हा 5 दिवस चालणार. आणि 3 डिवायडेशन आहेत त्याचे मेजर. त्यामध्ये पहिला आहे सायकोलॉजिकल टेस्ट, म्हणजे जे मनसा मी म्हणलो, मनसा टेस्ट केली जाते सायकोलॉजिस्ट. कर्मणा टेस्ट केली जाते GTO म्हणजे ग्रुप बिहेवियर कसं आहे, म्हणजे ती मॅन पॉवर हँडलिंग कशी आहे ती ग्रुप टेस्टिंगद्वारे. त्यामध्ये 9 परत सब डिवायडेशन आहेत. आणि त्यानंतर वाचा म्हणजे जे बोलतोय कसं ते 1 to 1 इंटरव्ह्यू मध्ये बघितलं जाते. ही ओव्हरऑल 5 दिवसाची प्रोसेस आहे. आणि त्यानंतर सर्व ऑफिसर एक कॉन्फरन्स मध्ये येतात आणि या मुलग्याला रेकमेंड करायचं की नाही हे ठरवलं जाते. क्लास 1 ची पोस्ट घेतली, त्याचं सगळ्यात मोठं श्रेय किंवा सगळ्यात जास्त श्रेय कोणाला जाते? या यशाचा वाटा माझ्या सर्व कुटुंबियांना जातो. प्रामुख्याने माझे आई वडील असतील, माझे 2 भाऊ असतील किंवा माझा संपूर्ण परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून मला अपयशामध्ये पण एक साथ देण्याचा प्रयत्न केला आणि तो कुठेतरी आज सफल झालाय आणि त्यामुळेच मी या यशापर्यंत पोहोचू शकलो. आता पुढे काय ठरवलंय किंवा पुढचं नियोजन काय? आता ट्रेनिंग नंतर मी एक फ्लाइंग ऑफिसर म्हणून इंडियन एअरफोर्स मध्ये कार्यरत असेल आणि मी तिथं माझी देशसेवा माझ्या म्हणजे पूर्ण जोखून मी ती बजावणार आणि नक्कीच कुठेतरी आपल्या देशाचं संरक्षण करण्यात माझा कुठेतरी छोटासा वाटा असेल असं मला वाटते. माझ्याकडे एक तरुण तुमच्या या यशानंतर, भरघोस यशाच्या नंतर असे तुमची कुठेतरी मुलाखत केली असेल, तुमच्या स्ट्रगलच्या काळात कधी वाटलं होतं? नक्कीच नाही, याची कल्पनाच नव्हती. म्हणजे यशानंतरच्या गोष्टी आहेत त्या होत राहतात, पण त्याचे विचार करणं, फळाची अपेक्षा करणं हे कुठेतरी चुकीचं. मग मी माझं कार्य करत राहिलो आणि सदैवाने किंवा योगायोगाने तुमची भेट झाली आणि मुलाखत सुद्धा झाली. धन्यवाद. आभारी. धन्यवाद. पुढच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.